पुढची बातमी आहे, राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट संदर्भातला GR काढल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झालेत। सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला GR हा ओबीसींवरती घाला घालणार आहे। त्यामुळे आपल्या हक्कांचं रक्षण करावंच लागेल। सरकारची भूमिका ओबीसी विरोधी असल्याचा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला। त्यासोबत 8 सप्टेंबरला सर्व ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली। या बैठकीत पुढची दिशा ठरवली जाणार आहे। 2 सप्टेंबरचा GR हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा GR आहे। सेम डेला 2 सप्टेंबरला पहिला GR ओबीसी साठी त्यामध्ये मराठा आणि मराठा कुणबी यामध्ये जो GR काढला गेला त्यात पात्र असा शब्दाचा प्रयोग होता। नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा एक तासाने GR काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या GRचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजाच्या नेत्यांची आहे। मी सर्व महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतोय की 8 तारखेला आम्ही यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये कुलाबाला आपल्या मंत्रालयापुढे बैठकीचं आयोजन केलेलं आहे। सर्व ओबीसी नेत्यांनी 8 तारखेला 3 वाजता या बैठकीसाठी उपस्थित राहावे। हा ओबीसी समाजाचं नुकसान होणारं जर हे काम सरकारच्या माध्यमातून होत असेल तर त्याला आपल्याला लढावं लागेल आणि आपल्या हक्काचं संरक्षण करावं लागेल। मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही, मी तातडीनं ते 2 मिनिटाचा खेळ असेल फक्त वाचणं आणि बघणं, खालचं वाचेलच नाही कोणा, वरचंच म्हणलं हे काय हे जमत। 1-1.5 मिनिटाचा खेळ तो। त्या शब्दामुळे ओबीसीवर अन्याय होतोय म्हणताय। अरे आम्ही ओबीसीच आहेत ना, ओबीसीवर कसं काय, आम्ही ओबीसीच आहेत ना। मराठा आरक्षण विरोधात आता ओबीसी पुन्हा एकदा एल्गार करणार आहेत, रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे। ऑक्टोबरमध्ये नागपुरात महामोर्चा काढणार आहे कोण आरक्षण विरोधात ओबीसी। आपल्याला आपलं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही, आमचं भांडण सरकारशी, आम्ही सरकारला भांडतो। तर पुढची बातमी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजावरती अन्याय होऊ देणार नाहीत आणि आमचं आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, पण बनावट दाखले देणार असतील तर त्याला विरोध आहे असं वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे। ओबीसी समाजाला सर्व माझी हीच विनंती आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेतृत्व करतायत तर ते नक्की ओबीसीवरती अन्याय करणार नाहीत आणि मराठा समाजाच्या ज्या कुणबी नोंदी आहेत, ज्या मूळ आहेत, त्यांना दाखला देण्याच्या बाबत जर सरकारनं काही नवीन GR काढला असेल आणि त्या प्रक्रिया सुलभ केल्या असतील तर त्याबद्दल आमचा कोणाचा आक्षेप असायचं कारणच नाही, परंतु सरसकट ओबीसीतून दाखले द्या असं जर कोणी म्हणणं मांडत असेल तर त्या म्हणण्याला आमचा आक्षेप आहे। बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांना आपला आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का असा सवाल माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी केलाय। अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्तानं कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर ते 18 पगड समाजासाठी उभं केलं होतं असं मुंडेंनी ठणकावलं। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजानं साजरी करायची का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातल्या लोकांनी साजरी करायची का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला। सर्व समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे घडलंय ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे असं आवाहन देखील त्यांनी केलं। आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतले। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणले की फक्त मराठा समाजाने करायची, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने करायची, महात्मा फुलेंची जयंती ही फक्त माळी समाजाने करायची, भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने करायची,
मी तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि समोरच्यांना सुद्धा. काऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं, तर 18 पगड जाती धर्मासाठी उभं केलं. मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही. मला तर सांगायला लाज वाटते की या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला सुद्धा स्वतःच आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा. धनंजय मुंडे म्हणतात की त्यांना आता नाव सांगून घराबाहेर पडता येत नाहीये. हे ऐकून जरा गंमतच वाटली. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की दोष हा नावामध्ये नसतो, आडनावामध्ये नसतो, समाजामध्ये नसतो. दोष हा कर्मांमध्ये असतो. एक धनंजय मुंडे बघा आणि एक तुकाराम मुंडे बघा, दोघांच्या कर्म कशी वेगळी आहेत, दोघांचं कर्तृत्व किती वेगळं आहे. आणि एकाबद्दल मला प्रचंड अभिमान आहे. तुकाराम मुंडे कसे आहेत बघा, त्यांच्याकडनं काही शिका. आणि कुठल्याही समाजाला मात्र तुम्ही खेचू नका याच्यात. आम्हाला जो राग आहे तो त्या व्यक्तीच्या कर्मांचा आहे. तर मराठा समाजाच्या वतीनं कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करण्यात आलंय. हैदराबाद गॅझेट संदर्भात सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात हे कॅव्हेट दाखल करण्यात आलंय. दरम्यान मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय सरकारच्या जीआरला स्थगिती किंवा जीआर रद्द करू नये अशी विनंती या जीआरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मनोज जरांगेंचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांनी ही कॅव्हेट दाखल केली आहे. परवा दिवशी माननीय सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली तसेच हायकोर्ट मुंबई हायकोर्ट खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे कॅव्हेट दाखल केला असून याद्वारे आम्ही माननीय कोर्टाला विनंती केली आहे की जो हैदराबाद गॅजेटच्या लागूसाठीचा जो जीआर काढलेला आहे माननीय राज्य सरकारने, त्या जीआरला स्थगिती देण्यापूर्वी किंवा त्यावर चर्चा कराव्यापूर्वी किंवा तो जीआर रद्द करण्यापूर्वी किंवा याबाबत अशी काही तत्सम कारवाई करायची झाल्यास त्याबाबत सर्वप्रथम आम्हाला कळवण्यात यावं, आमचं मत विचारात घ्यावं. माननीय संघर्ष योद्धा मनोजदादांची त्याबाबतली भूमिका जाणून घ्यावी. पुढची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि करमाळ्याच्या विभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रकरणामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलं. हा प्रकार गैरसमजुतीतून झाला होता. त्या नवीन अधिकारी होत्या, त्यामुळे त्यांना फोन कोणाचाही माहिती नव्हतं. दादा हे प्रशासनाला महत्त्व देणारे आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना हिमतीनं वागवणारे नेते आहेत असं म्हणत जयकुमार गोरेंनी अजित पवारांची पाठराखण केली. जो फोन झालेला होता तो गैरसमज त्या कृष्णा म्हणून अधिकारी होत्या, त्या नव्या अधिकारी होत्या आणि त्यामुळं त्यांना कन्फर्म नव्हतं की हा फोन कुणाचा आहे. म्हणून त्या निमित्तानं त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर किंवा मला नंबर द्या, मी कॉल करते, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. दादा हे प्रशासनाला महत्त्व देणारे, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कायम किमतीनं वागवणारे दादांचा स्वभाव आहे. त्यामुळे अशी जरी घटना जी झालेली आहे ती मला वाटतं आता आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. पण मुख्य जो उद्देश होता यातनं तो काय अधिकाऱ्याचा अवमान करणं का अधिकाऱ्याला त्रास देणं असा नव्हता. पण गैरसमज जी झाली, शेवटी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी उपमुख्यमंत्री बोलताय आणि तेव्हा एखाद्या अधिकाऱ्यानं जेव्हा त्यांना ओळखलंच नाही किंबहुना चर्चा झाल्यानंतर झालं नाही म्हणून गैरसमजातून झालेला तो प्रकार आहे. त्याला एवढं हे करण्याची आवश्यकता नाही.